जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गणोरी गटात भाजपचे उमेदवार निखिल चव्हाण यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून त्यांना जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळतोय। याच पार्श्वभूमीवर आदर्श गाव किनगाव येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस आमदार अनुराधा चव्हाण उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत निखिल चव्हाण यांच्या प्रचारासाठी एकजुटीचं आवाहन केलं। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सर्वानुमते निखिल चव्हाण यांना निवडून देण्याची घोषणा केली। यावेळी बोलताना आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या की 2012 साली किनगावकरांनी आग्रह करून मला राजकारणात प्रवेश करण्यास प्रवृत्त केले। किनगाव सारख्या सर्वांगीण विकास प्रत्येक गावात व्हावा या हेतूने मी आजपर्यंत काम करत आले। माझ्या प्रत्येक निवडणुकीत किनगावकरांनी मला भक्कम साथ दिली असून त्यांच्या आशीर्वादामुळेच मी सलग 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य, सभापती, बाजार समिती सभापती आणि आमदारांपर्यंत पोहोचू शकले। माझ्या विधानसभा निवडणुकीत किनगावच्या प्रत्येक ग्रामस्थांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार करून मला साथ दिली होती। हा ऋणानुबंध मी कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितलं। आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद उमेदवार निखिल चव्हाण यांना त्याच आशीर्वादाची, एकजुटीची आणि भक्कम पाठिंब्याची गरज असल्याचं सांगत तोच विश्वास, तीच ताकद आणि तीच साथ त्यांना द्यावी अशी आग्रही विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली। या बैठकीस गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।